नमस्कार मंडळी. तर ही आहेत हादग्याची फुले आणि इकडे माझ्या चारी बाजूनी पूर्ण बहरलेली आहेत हादग्याची झाडे. ही हादग्याची फुले रानभाजीमधील प्रमुख एक भाजी आहे, जी फुलभाजी म्हणतात. त्याला भरपूर रानभाज्यापूर्वी आहारात त्याचा समावेश असायचा, ज्यामुळे भरपूर रोग व्याधी हे शरीरापासून दूर असायचे. आता या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण रानभाज्या विसरत चाललेलो आहोत. ही दिव्य अशी रानभाजी आहे. ही थोडीशी तुरट कडवट जरी चवीने असेल तर ही गुणांनी थंड आहे. वात पित्त व कफ यांचं शमन करणारी आहे. त्याचबरोबर ही रानभाजी भरपूर शरीरातील रोग आणि व्याधी ठीक करणारी आहे. ही रानभाजी ज्या पद्धतीने आपण जी भाजी करून फक्त पोट भरण्याचं काम करतो, जर इथं थोडासा जर रस काढला, या फुलांचा 1 चम्मच रस काढला, सकाळी उपाशीपोटी जर पिलात आणि या फुलांच्या रसाचे जर 2-2 थेंब डोळ्यामध्ये टाकले, तर दृष्टींचे जेवढे रोग आहेत, व्याधी आहेत, हे सर्व निघून जातात. ज्या लोकांना रात आंधळेपणा आहे, ज्या लोकांना चष्मा आहे, डोळ्याचा नंबर वाढलेला आहे, डोळ्याचे इतर ज्या व्याधी आहेत, या सर्व व्याधी डोळ्यातून दूर होतात. व्हिटॅमिन ए भरपूर आणि मुबलक प्रमाणात असल्यामुळे चेहऱ्यांच्या समस्या असतील, केसांच्या समस्या असतील, त्वचाविकार आहेत, हे सुद्धा या फुलामुळे आपल्या शरीरातून ठीक होतात. या फुलांचा रस, आतील थोडेसे हे देठ आहेत, हे काढून टाकायचे आणि थोडंसं पाणी घेऊन जर हातावरती जरी थोडंसं चोळलं तर या फुलांचा रस निघतो. हा रस डोकेदुखीवरती सुद्धा खूप गुणकारी आहे. ज्या लोकांचं डोकं दुखतं, अशा लोकांनी जर 2-2 थेंब नाकात या फुलांचा रस टाकला तर त्यामुळे डोकेदुखीची समस्या ठीक होते. ज्या लोकांना अपचन आहे, अजीर्ण आहे, पोट गच्च होतं, पोट फुगतं, पोटामध्ये वात धरतो, या लोकांसाठी या फुलाची भाजी खूप गुणकारी आहे. अपचन दूर करते, रुचकर असल्यामुळे तोंडाला चव आणते, अन्नाचे व्यवस्थित पाचन होतं, पोटाचे भरपूर व्याधी ठीक होतात. ज्यामध्ये प्रामुख्याने या भाजीचा जर आपण नियमित आहारामध्ये समावेश केला तर बद्धकोष्ठतासारखे विकार त्वरित ठीक होतात. ज्या लोकांना 1-1, 2-2, 3-3 दिवस पोट साफ होत नाही, अशा लोकांनी नियमित हादग्याच्या फुलाची भाजी आहारामध्ये ठेवा. पोट व्यवस्थित साफ होईल. ज्याचं पोट साफ त्याचे 100 रोग माफ, ज्याचं पोट नाही साफ त्याचा एकही रोग नाही माफ. ही हादग्याची जी फुले आहेत, ही हादग्याची फुले व ह्याची पानं ही थोडीशी मूत्रल आहेत, ज्यामुळे शरीरामध्ये कोठेही सूज वाढली असेल, सूज आली असेल तर ही सूज घालवण्याचं काम या फुलांचा व पानांचा रस करतो. या झाडाची साल तेवढीच गुणकारी आहे, या झाडाची मूळ तेवढीच गुणकारी आहे. या झाडाची शेंग कोवळी असताना हिची ही भाजी करून खाल्ली जाते. ही तुरट व थोडीशी कडवट असल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन व्यवस्थित सिक्रेट होतं, ज्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हादग्याची फुले गुणकारी आहेत. शरीरातील शुगर साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हादग्यांची फुले खूप गुणकारी आहेत. उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी हादग्याची फुले खूप गुणकारी आहेत. त्याचबरोबर हादग्याची फुले व त्याची पाने, या पानांचा जर 2-2 चमचे रस सकाळी उपाशीपोटी घेतला, यकृताचे कार्य सुधारते, ज्यामुळे यकृताचे जे छोटे छोटे विकार आहेत, कावीळ असेल, यकृतामुळे अपचन, अजीर्ण यासारखे विकार असतील, लिव्हर सोरिसिससारखे विकार हादग्याच्या फुलांच्या रसातून किंवा पानाच्या रसातून दूर होतात. हादग्याची जी फुले आहेत, हे इतर भरपूर व्याधी, वात पित्त कफ याचं तर शमन करतेच करते, पोट साफ करते व्यवस्थित. ज्या लोकांना हाडांचे विकार आहेत, हाडांची समस्या ठीक होतात. कारण शरीरातील वातांचं जे प्रमाण आहे हे व्यवस्थित ठेवणं, नियंत्रणात ठेवण्याचं काम हे हादग्याची फुले करतात. ज्या लोकांना बालदमा आहे, अस्थमा आहे, अशा लोकांसाठी सुद्धा हादग्याची फुले ही खूप गुणकारी आहेत.
हे एक हादग्याचं फूल आणि त्याचे पानं शरीरातील भरपूर रोग आणि व्याधी ठीक करते. आपण पाहिलं केसांच्या समस्या ठीक करते, डोळ्यांच्या समस्या, त्वचा विकार, श्वसनाचे विकार, यकृताच्या समस्या ठीक करते, हृदयविकार ठीक करते, शरीरात वाढलेली सूज कमी करते, किडनीचं कार्य सुधारते. हे जी फुले व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्यामुळे हिरड्यांच्या समस्या असतील, दातांच्या समस्या असतील, यासुद्धा मुळातून नष्ट करतात. ज्या लोकांना हिरड्यातून रक्त येतं, ज्या लोकांना दात हलायला लागलेले आहेत, दात लूज झालेले आहेत, जर एक पान घेतलं, हे फूल घेतलं किंवा पान असेल, पानं घ्या, थोडीशी चोळायची पेस्ट बनवा आणि ती दातावरती लावा. 5 मिनिटं थांबा, नंतर चूळ भरा. यामुळे ज्या लोकांना हिरड्यातून वारंवार रक्त येण्याची समस्या ही ठीक होते. जे दात हालतात ते दात मजबूत होतात. बरं, एवढ्यासाठीच आहेत का? या हादग्यांच्या फुलांचा वापर अजून छोट्या छोट्या गोष्टीसाठी होतो. वातावरणातील बदलामुळे जे लहान मुलं वारंवार आजारी पडतात, ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखे विकार वारंवार होतात, अशा लोकांसाठी नियमित 10 ते 15 दिवस वातावरणातील बदल झाल्यानंतर याचा 1-1 चमचा रस प्यायचा किंवा ही भाजी आहारामध्ये घ्यायची. ही भाजी महिलांसाठी वरदान आहे. कारण महिलांच्या ज्या मासिक पाळीच्या समस्या आहेत, या मासिक पाळीच्या समस्या अनियमित येणं, अंगावरून कमी प्रमाणामध्ये जाणं किंवा वारंवार जाणं हे ठीक करते ही हादग्याची फुले आणि ही त्याची भाजी. त्याचबरोबर केसांचे विकार असतील, केस गळतात, टक्कल पडलेला आहे, केसामध्ये कोंडा आहे, केसामध्ये खाज येते, त्यासाठी याचा रस खूप गुणकारी आहे. ज्या महिलांना, ज्या माता भगिनींना वंध्यत्व आलेलं आहे, गर्भधारणा व्यवस्थित होत नाही, जर गर्भधारणा झाली तर मिस होते, अकाली गर्भपात होतो, तर अशा महिलांसाठी सुद्धा ही फुले आणि याचा रस हा खूप गुणकारी आहे. महिलांसाठी हे नारी संजीवनीप्रमाणे काम करते. तर ही हादग्यांची फुले आपण आहारामध्ये ठेवून सर्व माता भगिनी आपल्या तक्रारी ज्या आहेत ह्या ठीक करू शकतात. भरपूर व्याधी आणि रोग ही हादग्याची फुले आणि यासारख्या इतर रानभाज्या आपल्या शरीरातून दूर करतात आणि आपल्याला निरोगी आरोग्य जीवन जगण्यासाठी मदत करतात. ही जी हादग्याची फुले आहेत, ह्याचे शेंगा भेटतात झाडाला, जिथे भेटतील तिथून आणा, आपल्या घराजवळ आजूबाजूला परिसरामध्ये सगळीकडे ही लावा. ही झाडे वाचवा, या रानभाज्या वाचवा, वाढवा. याचा आपल्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश करा. फास्ट फूडसारखे प्रकार टाळा आणि हे दिव्य रानभाज्या, दिव्य वनौषधी आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा. निरोगी राहा, आनंदी राहा.